उद्घाटन प्रसंगी आपले सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेता अंबादासजी दानवेदादा या ठिकाणी उपस्थित झाले व त्यांच्या हस्ते या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन झालं व दादांना मी अशी विनंती करतो की आपण छत्रपती शिवप्रभूंचा हार टाकून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज की निवडून देणार आहोत अशी आपण या ठिकाणी एक संकल्प करू व त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला संबोधित करावं. कार्यालयाचं उद्घाटन ज्यांच्या शुभ हस्ते होते असे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते आदरणीय अंबादास दानवे साहेब, आमच्या सोबत आलेले आदरणीय उपजिल्हा प्रमुख संतोषजी जेजुरकर, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या उपशहर प्रमुख नलावडेताई, राजपूतताई, उपशहर प्रमुख संजयजी हाने, विभाग प्रमुख सोमनाथ गुंजाळ, विभाग प्रमुख पसाटे पाटील, सर्व चेअरमन, कोई भी पैसा इसलिए नहीं देता है कि आपके पास कितनी बड़ी डिग्री है. आपको पैसा तब मिलता है कि आप अपनी स्किल से कंपनी का क्या फायदा कराते हैं. अगर एजुकेशन एंड स्किल, एजुकेशन नॉलेज देगा, स्किल पैसा देगा. नॉलेजेबल इंसान अगर पैसा नहीं कमा पाता है ना, सबसे तकलीफमय जिंदगी उसी की होती है. इक्विनिक्स लर्निंग हमेशा सीखने और आगे बढ़ने के लिए नए अवसर प्रदान करता है. साथ ही बिना किसी अतिरिक्त चार्जेस नौकरी पाने में भी मदद करता है. इक्विनिक्स अपनी श्रेणी में सर्वश्रेष्ठ और दूरस्थ इंटेलिजेंस ऑपरेशन टूल्स से कंप्यूटर कोर्स प्रदान करता है. क्लाउड, नेटवर्किंग और हार्डवेयर जैसे कुछ क्षेत्रों में तुरंत नौकरी मिलती है. आणि या कार्यालयाचे कार्यालय प्रमुख आदरणीय नारायणजी सुरे आणि ज्यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ होतोय, ज्यांच्यासाठी आपण सगळ्यांना आशीर्वाद देऊन आपण जे जिंकून आणणार आहात असे सन्माननीय बंसी मामा जाधव असे हे 4 उमेदवार आपल्या या प्रभागात उभे आहात. जोरदार प्रचार चालू आहे आणि या प्रचाराच्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत एकदम परिचित आहे, सगळ्यांना ज्ञात आहे आणि सगळ्यांचे यापूर्वीही कोरोना असेल अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून घडलेले आहे. मी प्रामुख्याने या शहराचा आणि या भागाचा जो विषय होता तो होता की अतिक्रमण समोरचे पाडत असताना सुरुवातीच्या काळाला जेव्हा हा रोड वाइंडिंग झाला साहेब, त्यावेळेस आम्ही जेव्हा रोड वाइंडिंग झाला तेव्हा आम्ही जे MS-20 चे आपले जे याच्यासाठी आले होते, G20 चे लोक जेव्हा आले होते, या केंद्र शासनापासून महाराष्ट्र शासन पळत त्यांनी केलं. त्या काळामध्ये आम्ही जेव्हा एक मोठ्या प्रमाणात आव्हान दिलं होतं आणि निवेदन दिलं, त्यावेळेस त्यांच्या आमच्या आंदोलनाला घाबरून त्यांनी मला कलेक्टर असेल, कमिशनर असेल अशा लोकांनी आपण सुद्धा मला फोन केला होता, अरे काय गडबड करतोय तू. ते त्यांना काय घेणे लागतोय. म्हणलं साहेब, हे या जनतेला पैसा मिळाला पाहिजे, या जनतेचा मोबदला मिळाला पाहिजे, मगच यांची लँड ऍक्विजिशन. सगळ्या जनतेला मोबदला मिळून दिला. आताही त्याचप्रमाणे जनता देण्यास उत्सुक आहे, परंतु त्यांना मोबदला मिळाला पाहिजे. ते काय अतिक्रमण नाही, स्वतःची घरं आहे, हा एक मुद्दा आहे. प्रामुख्याने दुसरा मुद्दा साहेब असा आहे की संध्याकाळी इतका सुगंध येतो सगळ्या लोकांना की घराच्या बाहेरच निघा वाटत नाही. इतका सुगंध त्या ठिकाणी या इकडच्या थोडं आव्हान केलं होतं की कोणताही दुर्गंधी येणार नाही, काही होणार नाही, परंतु संध्याकाळ जय जय भवानी, जय शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. आजच्या या कार्य उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले शिवसेनेचे शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संतोषजी जेजुरकर, या कार्यक्रमाचं आयोजन करणारे नारायण सुरे,
जयश्री से निंबोरकर सो छायाते हरणे मुख्य डायलॉग त्या ठिकाणी महिलांच्या नलावडेताई आणि पवारताई पण उपस्थित आहेत. आज या निवडणुकीत प्रचारात फिरत असताना मी सगळ्या शहराच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो. दररोज 1 तारखेपासून दररोज जवळपास 15-20 किलोमीटर पायी फिरत असताना शहराचा कोणताही कोपरा सोडला नाही. आणि सगळं फिरत असताना सगळ्या ठिकाणी कोणत्याही प्रचार फेरीचा 2-2, 3-3 हजार लोकांच्या पुढेच कमी लोक नव्हते. सांगण्याचा मुद्दा हा की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जेवढा प्रतिसाद आहे तो कोणत्याही पक्षाला या संभाजीनगरात आणि हा सहज नाही. हा प्रतिसाद सहज नाही. या शहरामध्ये कोणाचे किती उमेदवार आहे मला माहिती नाही, पण सगळ्यात जास्त उमेदवार 99 उमेदवार एकट्या मशालीवर या संभाजीनगर शहरात होते. 99 बाकीचे कोणाचे 60 असेल, कोणाचे 70 असेल, राष्ट्रीय पक्ष मोठे मोठे. कोणावर टीका टिप्पणी करण्याची मला आवश्यकता नाही, मला ती गरज पण नाही, मी ती करणार पण नाही. पण आता बाळासाहेब थोरातांनी इथं काय काय काम केलं याचा आपल्या समोर आढावा घेतला. परंतु तसं पाहिलं गेलं तर हर्सुल गाव आपलं जुनं गाव आहे. 1982 ला ज्यावेळेस महानगरपालिका झाली त्यावेळेस शहरात आलेलं गाव आहे. त्याच्या आधी हर्सुल म्हणजे ग्रामपंचायत होती. आता जे काही नवीन मुलं असतील त्यांना माहिती नसेल, आता जवळपास 40, 42, 43 वर्ष झाले. हर्सुल ही ग्रामपंचायत होती. 1982 ला ही शहरामध्ये आली. आणि जे जुने लोक असेल त्यांना त्यावेळेसची परिस्थिती 82, 83, 84, 85, 86, 90 पर्यंत चांगली माहिती असेल की या शहरात कसं वासेल, काय वातावरण. मग आपण सगळे शेतकरी होतो. आपल्याला शहरात मंडीला जावं लागायचं, भाजीपाला घेऊन जायचं, अन्नधान्य घेऊन जावं लागायचं. आणि शहरात त्यावेळेस कशा पद्धतीनं त्रास व्हायचा हे मला असं वाटतं जुने जेवढे शेतकरी त्यांना चांगल्या पद्धतीनं माहिती. आणि मग ज्यावेळेस असा त्रास होत होता त्यावेळेस पेटून कोण उठलं होतं, कोणी हा त्रास बंद केला तर तो शिवसेनेनं बंद केला. लक्षात ठेवा, हे आपल्याला विचार करणे शिवसेनेनं बंद. त्याच काळामध्ये आपली एखादी माता भगिनी जर कुठे शहरात गेली असेल, जर संध्याकाळी ती लवकर घरी नाही आली तर माणसाला आई वाटरांना चिंता लागायची. शहराला सुरक्षितता नव्हती. ही सुरक्षितता सुद्धा शिवसेनेने दिलेली. लक्षात ठेवा. म्हणून आता काही जण कोण कोण उभे असतील, मी त्यांच्या प्रचारात जात नाही. ते काय धंदे करतात, ज्याचे त्याचे धंदे त्यांना लकला हवे. परंतु शिवसेना ज्या पद्धतीने हे 4 उमेदवार आपल्या समोर आहे, समोर बसलेले आहेत, सगळे काय काम करतात चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे. जनतेसाठी काय काम करतात, जनतेसाठी किती झटतात हे आपल्याला मला वाटतं चांगल्या पद्धतीने. बन्सी मामा सातत्यानं 2 टर्म निवडून आलेले. सामान्य माणूस आहे. सामान्य आहे का नाही एवढं सांगा तुम्ही. हो का नाही सांगा. बाकीचे कसे पाहिले, गळ्यात एवढी मोठी सोन्याची चेन, असा गॉगल, हातात मोठ्या मोठ्या चैना, बटन उघडे. हा माझा साधा सरळ माणूस असलेला आहे. कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही. जनतेचं जेवढं काम होईल तेवढं करायचं, जेवढं नाही होईल तेवढं स्पष्ट सांगायचं. अशा स्वरूपाची ही व्यक्ती आहे. जयश्री निंबोरकर नव्यानं आलेले आदिवासी एसटी कॅटेगरीतली ही जागा आहे. हे फार कमी मिळतात. मला वाटतं तुम्ही सोयगाव जाऊ घेतली बरोबर. कोळी समाज हा कोळी समाज, महादेव कोळी समाज, कोळी समाज सामान्य कोळी नाही. 40 MLD आपल्याला गरज आहे. 1 दिवसाआड पाणी प्रत्येक घरात आपण देऊ शकतो. एवढं पाणी आत्ताच्या घडीला
योजना झाली नाही तरी आपल्याकडे उपलब्ध आहे. परंतु जे कोणी सत्ताधारी लोक आहे, भारतीय जनता पार्टी असेल, शिंदेचे लोक असतील, ते नुसते सत्तेवर बसलेले जनतेचं काम कोणत्याही प्रकारे करत नाही. लक्षात ठेवा. जातीयवाद करतात, धर्मवाद करतात, हिंदू मुसलमान करतील, दलित इतर करतील, मराठा ओबीसी करतील, मराठा ब्राह्मण करतील, ब्राह्मणेतर करतील. यांना पाण्याचं काय झालं बोला तर हे म्हणतील हिंदू मुसलमान. यांना म्हटलं लाईटचं काय झालं तर हे सांगतील दलित हिंदू. मला वाटतं अशा पद्धतीनं समोरचे लोक काम करतात, म्हणून सावध राहा हे मी कार्यकर्त्याला सांगेन. सावध राहा. हे लोक पाणी देऊ शकत नाही. या शहराला 2,500 कोटी उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना मिळाले. या शहराचा वॉटर ट्रीटमेंट प्लांट शिवसेनेनं केलेला आहे. या शहरामध्ये जे 70,000 LED लाईट शिवसेनेने लावलेले आहे. या शहरात रस्त्यासाठी 150 कोटी उद्धवजी ठाकरे साहेबांना दिलेले. या शहरात भूमिगत गटार योजना शिवसेनेनं केलेल्या आहे. आणि या शहरात काय काय काम शिवसेनेनं केलं तर मला असं वाटतं संध्याकाळ पूर्णाने एवढं काम 1988 पासून शिवसेने या शहरात केलं. म्हणून मी आपल्याला विनंती करायला आवाहन करेल, या प्रभागात समोर कोण उभे, कोणाचे काय दुकानाचे अड्डे आहे, कोणाचा व्याजाचा धंदा मला काही माहिती नाही. मला नाव गाव पण माहिती नाही. मला फक्त मशाल माहिती आहे आणि हे 4ही उमेदवार माहिती आहे. मग तुम्ही सुद्धा तेवढंच लक्षात ठेवा. फक्त मशाल लक्षात ठेवा. 4ही उमेदवाराला प्रचंड मतांनी निवडून द्या. एवढंच आवाहन करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हम यही बोलेंगे कि हमारे उद्धव बाला साहब ठाकरे के हम जो 4 उम्मीदवार यहाँ पे है, बंशी मामा जाधव, निंबोरकर तई, छाया हरणे और बालू बाला साहेब अवताड़े, ये चारों लोगों को हमारे जनता का 100% पाठिंबा मिल रहा है. और हमारी जनता से यही अपील है कि उद्धव साहब के मशाल को, ठाकरे साहब के मशाल को आप प्रचंड मत से इन चारों उम्मीदवारों को जिताओ और इनको आशीर्वाद दो. यही मैं विनंती मतदारों से करता हूं. सर, प्रभाग नंबर 1 के अंदर जो है पिछले 10 सालों में विकास नहीं हुआ. क्या आपकी टीम विकास करने वाली है? 1 मिनट आपको दे दो. ये हुआ कि तुम्हारा नहीं, मेरा कंटिन्यू विकास. हाँ, विकास. तो विकास के लिए तो हम चुन के आने, हमको चुन के देने वाले हैं अभी लोग. विकास फुटे हुआ है हरसुल का. ये विकास करने के लिए, हरसुल प्रभाग का विकास करने के लिए लोगों का हमारे लिए यहाँ पे हमारे उम्मीदवारों को पाठिंबा है. और लोगों का इतना पाठिंबा है कि हमारे उम्मीदवार चुन के आ चुके हैं. इतना हमारे जनता का पाठिंबा है. और ऊपर से 8-9 महीने. तो इसके अलावा बहुत से काम बाकी, कचरे का डिपो आगा, रोड़ा बनना है, नालियाँ बनना है. तो आप जब चुन के आने के बाद अगर आपका महापौर बनता है तो उसके टाइम में आप क्या काम करेंगे हरसुल परिषद के लिए, ये बताइए हमारे चैनल के माध्यम से. सबसे पहले हम कचरा डिपो हटाएंगे. दूसरा, प्रभाग 1 के लिए हम सब लोगों के लिए पानी का काम करेंगे. आपको मालूम नहीं है, इधर का नगर शोक होके भी उन्होंने पानी के लिए कुछ काम करा नहीं. लेकिन हमने हमारे शहर प्रमुख बाला साहेब थोरात, उन्होंने जब ये महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव साहब थे, जब पानी की टांकी इधर मंजूर हुई थी, लेकिन इधर के कुछ लोगों ने उसको विरोध करा और कोर्ट में गए. कोर्ट में जाने के बाद मैं कुछ महिला लेके, हज़ारों महिला लेके कॉरपोरेशन के ऊपर हंडा मोर्चा निकाला. हंडा मोर्चा निकाल के हमने महापौर और वहाँ के प्रशासक थे उनको निवेदन दिया. निवेदन देने के बाद वहाँ से हमें बोला गया कि आप वहाँ के नागरिकों के सिग्नेचर बोले तो साक्षरी मुहिम रहा कि हमने क्या करा, साक्षरी मुहिम लिया इधर हज़ारों लोगों की, और साक्षरी मुहिम लेके हमने कोर्ट में दाखिल करा. और जो स्टे वो पानी की टाँकी पे आया था वो स्टे उठाया. और आज जो पानी की टाँकी हुई, काम पूरा हो गया उसके पूरा हमारे वजह से हुआ. वो ये लोगों ने काम रुकाया था उसका. दूसरा, कचरा हटाएंगे. और रहा ये अतिक्रमण का विषय, शहर में अतिक्रमण जो हुआ है सर, तो कई लोगों की मांग है कि TDR होना चाहिए, किसी की मांग है कि कैश पेमेंट होना चाहिए. और अभी जनता बिल्कुल परेशान है, रोडों पर आए वाली है. क्या मैसेज देंगे जनता के लिए? तुम्हाला सांगायचं आहे की अतिक्रमण आमचं पहिली गोष्ट शहरातलं माहिती नाही मला. अतिक्रमण होतं का काय होतं की इथं हुकुमशाही चाललेली आहे शहरामध्ये, दादागिरी चालली आहे. पण हरसुलचे लोक कदापि दादागिरी सहन करणार नाही, दादागिरी करू देणार नाही. याचं कारण आहे की याच्या अगोदर स्मार्ट सिटीच्या वेळेस हा रोड फक्त छोटा होता.
स्मार्ट सिटीच्या वेळेस हा अतिक्रमण इथलं काढलं, त्याचा मोबदला देखील आम्हाला मिळाला. मग आता तुम्ही शहराचं अतिक्रमण काढलं, परत हर्सूलमध्ये म्हणता तुम्ही 100 मीटर इकडनं 100 मीटर इकडनं. आमचं अतिक्रमण नाही, आम्ही PR कार्ड धारक लोक आहोत. आम्हाला TDR नको आहे. आमच्या लोकांचे घरं 50 स्क्वेअर फीट आहे, कोणाचे 200 स्क्वेअर फीट आहे, कोणाचे 150 स्क्वेअर फीट आहे. अहो त्या 50 आणि 150 स्क्वेअर फीटचं TDRला घेऊन काय करणार आहे तुम्ही? कोणता बिल्डर घेणार आहे का? आम्ही सर्वप्रथम महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून गेल्यानंतर सर्वप्रथम सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित करू की आमच्या हर्सूलवासियांना ज्यावेळेस तुम्हाला अतिक्रमण पाडायचं, सर्वप्रथम या लोकांना तुम्ही मोबदला दिल्याशिवाय एकाही घराला आम्ही हात लावू देणार नाही. मोबदला मिळाल्यानंतर रोख मोबदला पैशामध्ये मोबदला घेऊ, तेव्हाच आम्ही घरांना हात लावू देऊ, अथवा आम्ही घराला एकाही घराला हात लावू दिला जाणार नाही.